नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण खूपच झणझणीत आणि चटपटीत अशी मिरचीची भाजी बनवणार आहोत. ही भाजी तोंडी लावण्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि फक्त 5 मिनिटात तयार होते ही भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी पांढऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून घेतल्यात, देठं वगैरे काढून घेतलेले आहेत, कपड्याने पुसून घेतलेले आहेत. पांढऱ्या मिरच्या आहेत त्यामुळे अजिबात तिखट नाही आहेत आणि ज्यांना तिखट खायची सवय आहे त्यांनी ही रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही. खूप छान रेसिपी होती. आता सर्वात आपण हे मिरच्याचे छोटे छोटे असे तुकडे करणार आहोत. तर सर्वात प्रथम तुम्हाला साहित्य सांगते. तर अर्धी वाटी दही घेतलेली आहे, शेंगदाण्याचं कूट घेतला 1 मोठा चमचा, जिरे घेतला 1 छोटा चमचा जिरे आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 छोटा चमचा धनिया पावडर आणि थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे. प्रथम आपण या मिरच्या आहे ना बारीक कापून घेणार आहोत. छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते, गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर. अशा सगळ्या मिरच्या मी कापून घेते. तोंडी लावण्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. पण अशा सगळ्या मिरच्या मी कापून घेते. हे बघा, सगळ्या मिरच्या आपल्या कापून झालेल्या आहेत. एवढ्या साईजच्या मी मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. आता रेसिपी सुरुवात करूया. तुम्हाला जर अख्ख्या मिरच्या घ्यायच्या असेल ना तर घेऊ शकता. तर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1.5 चमचा तेल टाकले. त्याच्यामध्ये आता जिरे टाकतोय. तेल पण छानसं गरम झालं आहे. जिरे छानसे तडतडले की मिरची टाकतो आपण. मिरचीचा तिखटपणा कमी करायचा आहे आपल्याला. फक्त 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकतो आपण. आणि अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 छोटा चमचा धनिया पावडर ते सुद्धा टाकतो आपण. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता दही सुद्धा टाकतोय. दही आंबट असेल तरी चालते, आंबट नसली सुद्धा तरी सुद्धा चालते. जर दही आंबट नसेल ना तर तुम्ही लिंबू पिळू शकता, खूप छान लागते. शेंगदाण्याचं कूट टाकतोय आपण त्याच्यामध्ये. शेंगदाण्याचं कूट पण जाडसर घ्यायचं आहे, दाताखाली आले की खूप छान लागतात. आता कोथिंबीर टाकतोय आपण. खाताना गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर खाताना त्याच्यावर कच्चं तेल टाकून खायचं, खूप सुंदर लागते ही मिरची. नक्की ट्राय करा. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. तयार झालेली आहे आपली मिरचीची भाजी. भरपूर असं भाजून घ्यायचं आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तयार आहे झणझणीत मिरचीची भाजी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.